सद्गुरू सांगतात ते अन्न आणि जागरूकतेचं गुपित. बऱ्याच लोकांचं एक वाक्य आपण नेहमी ऐकतो, मला ध्यान जमत नाही, मला काही अनुभव येत नाही, मी बसलो पण काहीच घडलं नाही. आणि सद्गुरू यावर एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतात. ध्यान ही अशी गोष्ट नाही की ती जबरदस्तीने करावी लागते. ध्यान ही अशी अवस्था आहे जी योग्य जागरूकतेत आपोआप घडते. सद्गुरू म्हणतात, कॉन्शियसनेस इज नॉट समथिंग यू डू, इट इज समथिंग यू अलाव. म्हणजेच जागरूकता निर्माण करायची नसते, ती आधीच आपल्या आत आहे, फक्त आपण तिला जाणवू देत नाही. आता इथेच एक मोठं सत्य आहे. ध्यान बसूनच करावं लागतं असं कुठेही लिहिलेलं नाही. खरं तर बहुतेक लोकांना बसून ध्यानात काहीच अनुभव येत नाही, कारण मन तयार नसतं. मग प्रश्न असा आहे, असा कोणता सोपा मार्ग आहे जिथे कोणताही सराव नाही, कोणतीही टेक्निक नाही आणि तरीसुद्धा तात्काळ जागरूकतेचा अनुभव येतो? सद्गुरू याचं उत्तर देतात, ईट युअर फूड कॉन्शियसली. सद्गुरू स्पष्टपणे सांगतात, द फूड दॅट यू ईट इज नॉट जस्ट नरिशमेंट, इट इज लाईफ. इफ यू रिसीव्ह लाईफ कॉन्शियसली, मेडिटेटिव्हनेस विल हॅपन नॅचरली. विचार करा, आपण रोज खातो, पण खाताना आपण उपस्थित नसतो. शरीर जेवत असतं, मन मात्र काल, उद्या, समस्या, फोन यात गुंतलेलं असतं. आणि मग आपण म्हणतो, मन अस्वस्थ आहे. सद्गुरू म्हणतात, व्हॉट एव्हर यू डू अनकॉन्शियसली क्रिएट्स केऑस, व्हॉट एव्हर यू डू कॉन्शियसली बिकम्स मेडिटेशन. म्हणजेच ध्यान म्हणजे वेगळी कृती नाही, ध्यान म्हणजे तीच कृती पूर्ण जागरूकतेने करणं. आणि अन्न ही अशी एकमेव कृती आहे जिथे जीवन थेट तुमच्या शरीरात प्रवेश करतं. अन्न शरीर बनतं, अन्न ऊर्जा बनतं, अन्न विचारांवरही परिणाम करतं. म्हणून सद्गुरू म्हणतात, इफ यू ईट कॉन्शियसली, युअर बॉडी अँड माइंड विल नॅचरली सेटल. इथेच सगळ्यात मोठं गुपित आहे. ज्यांना ध्यानाचा अनुभव येत नाही, ज्यांना काहीच जाणवत नाही, त्यांच्यासाठी अन्न जागरूकतेने खाणं हा सर्वात सोपा आणि तात्काळ परिणाम देणारा मार्ग आहे. का? कारण तुम्हाला खावंच लागतं. यासाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही, कोणतीही तयारी लागत नाही. फक्त खाताना तुम्ही तिथे असायला हवं. सद्गुरू सांगतात, जस्ट फॉर दीज फ्यू मिनिट्स बी टोटली इन्व्हॉल्व्ड विथ युअर फूड. यू विल सी युअर माइंड बिकम्स क्वाइट विदाउट एफर्ट. आणि हीच शांतता, हा हलकेपणा, हे समाधान, लोक ज्याला ध्यानाचा अनुभव म्हणतात. म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्हाला ध्यान बसून जमत नसेल तर स्वतःला दोष देऊ नका. फक्त खाण्याची पद्धत बदला. अन्न बदलायची गरज नाही, ताट बदलायची गरज नाही, फक्त जागरूकता जोडा. हळूहळू तुम्हाला हे कळेल की तुम्ही काही वेगळं करत नाही, पण आत काहीतरी खूप खोलवर शांत होत चालला आहे. आणि तेच आहे जागरूकता, आनंद आणि ध्यानाची अवस्था. सद्गुरू म्हणतात, मेडिटेशन इज नॉट